प्रवेश झाला आहे, इंटरनॅशनल पार्टी आहे त्यांची. आता ह्याला तुम्ही भारतीय जनता पक्षाची भूक म्हणणार, हाव म्हणणार, पण शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही ज्या बातम्या देताय त्या चुकीच्या, एवढंच मी सांगतो. आम्ही बोलतोय त्यांचे वेगवेगळे अचानक त्यांना उपरती झाली की उद्धव ठाकरे भेटत नाहीत, आमच्या पक्षाला निधी मिळत नाही, आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत नाही, असं त्यांना अचानक उपरती झाली आणि ते आता बऱ्यापैकी. असं त्यांनी कधी कोणाला सांगितलं? आम्हाला कोणी सांगत आहे. एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरे यांच्या इतका लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांना भेटणारा नेता या क्षणी महाराष्ट्रात नाही. शरद पवारांनंतर शरद पवार भेटतात, उद्धवजी भेटतात, आम्ही सगळे भेटत असतो. मातोश्रीचे दरवाजे सदैव सगळ्यांसाठी उघडे असतात. तुम्हाला जे कोणी सांगतात ते असं आम्हाला आतापर्यंत कोणी तक्रार घेऊन आला तर मला दिसत नाही. ग्रामीण भागातले खासदार मुंबईत आले की ते हमखास उद्धवजींना भेटतात. विधिमंडळाच्या काळामध्ये आमदार येतात तेव्हा उद्धवजींना भेटतात. त्याच्यामुळे ह्या तुमच्यापर्यंत आलेली जी बातमी आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. या क्षणी मी इतकं सांगेन, शिवसेनेचे 9 खासदार एकत्र आहेत, एकत्र राहतील. पण राऊतसाहेब, रविवारी एक मीटिंग मातोश्रीत पार पडते, ज्या मीटिंगला 5 खासदार अनुपस्थित राहतात किंवा ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहतात. पण त्यापैकी एक संजय देशमुख दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्ली गाठतात आणि केंद्रीय मंत्र्यांना भेटतात. हे कसं काय? उद्धव ठाकरेंचा धाक किंवा उद्धव ठाकरेंचा संवाद कमी पडतोय का? आमच्याकडे जर ईडी असतो तर धाक कायम आला असता. सध्या धाक म्हणजे काय आहे? मोदींचा धाक, अमित शहांचा धाक हा व्यक्तिगत धाक नाही आहे. हा CBI ईडी त्याच्या हातामध्ये आहे म्हणून हा धाक. उद्या सत्तेवर नसाल तर तुमचा कुठला धाक मला सांगा ना. सत्य खासदार मागच्या दाराने निघून जातात, माध्यमांना भेटतात, त्यांना कसली भीती? कर नाही तर डर कशाला? तोड लपवत का फिरतात? मग त्यांना विचारा ना. सर, धाक नाहीये तुम्ही एक सांगता, पण एक मॉरल रेस्पॉन्सिबिलिटी आहे. पक्ष नेतृत्वाने बैठक बोलवली आहे, त्यात प्रेझेन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी फिजिकली प्रेझेंट दिल्लीत पोहोचतात, पण मुंबईत 5 तारखेला तुमचा खासदार दिल्लीत पोहोचतो केंद्रीय मंत्र्यांना भेटण्यासाठी. भेटू द्या. बघा तुम्ही काय क्रॉस उलट तपासणी घेताय का? नाही, तुम्ही का उलट तपासणी प्रश्न विचारा. तुम्ही उलट तपासणी नाही घ्यायची. एक सांगतो मी तुम्हाला, हां, पत्रकाराचे प्रश्न पत्रकारासारखे विचारायचे. एका मंत्र्याला एक खासदार भेटला काय तेवढं आपण सगळ्यांनी आतडी पेटून विचारण्याचं कारण काय? उद्या जर मला प्रधानमंत्री भेटले माझ्या कामासाठी, त्यांना भेटेन ना मी. माझं तर तितकंच महत्त्वाचं काम आहे तर मी जाऊन प्रधानमंत्र्यांना भेटेन. जर एखाद्या राष्ट्रहिताचं काम असेल तर मी नक्कीच प्रधानमंत्री एका पक्षाचा नाही, प्रधानमंत्री हा देशाचा आहे. मुख्यमंत्री हा देशाचा आहे, राज्याचा आहे. मंत्री हा राज्याचा आहे. महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांशी मी स्वतः चर्चा करतो लोकांच्या कामासाठी. आमची राजकीय भांडणं आम्ही लढू ना. आता गृह खात्यांच्या बैठकामध्ये अनेकदा अमित शहा बसलेले असतात आमच्यासमोर, आमचा संवाद होतो. का होऊ नये? तुम्ही एक आमचा खासदार मंत्र्याला भेटला, याच्यावरून तुम्ही जे काय आता चित्र रंगवत आहे चुकीचं आहे. पण तुम्ही जेव्हा गृहमंत्र्याला भेटत तेव्हा मतदारांनी निघून जात नाही, तुम्ही दररोज माध्यमांना. त्या बैठकीत खासदार संजय देशमुख यांनी कारण दिलं ऑनलाईन बैठकीचं की त्यांच्या घरी काही लग्न सोहळा आहे, मुलीच्या लग्नाची जुळाजुळ आहे, त्यामुळे ते उपस्थित राहू शकत नाही. पण तेच खासदार तेच कारण असताना दिल्लीमध्ये येतात आणि मंत्र्यांना भेटतात. खासदार ऑनलाईन बैठकीत सामील झाले. ही सूचना सरकारची आहे ना, ऑनलाईन काम करा म्हणून. फार लांब आहात तुम्ही, तर तुम्ही लांबून जर तुम्हाला जमत नसेल, पेट्रोलचे प्रश्न आहेत, जागतिक प्रश्न आहेत, त्याच्यामुळे सरकारने प्रधानमंत्र्यांनी सुद्धा देशाला आवाहन केलेलं आहे खासदारांना की तुम्ही बरीचशी कामं ऑनलाईन करा. आता त्यानुसार जर ते ऑनलाईन उपस्थित राहिले असेल, पण उपस्थित राहिले ना,
ते उपस्थित राहिले, त्यांनी संवाद साधला, त्यांनी आपल्या भूमिका